सांगलीतील राजवाडा परिसरातील अतिक्रमण काढताना वाद, अधिकारी आणि पंचायतन विश्वस्तांमध्ये वाद, आयुक्तांचा मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप. सांगली शहरातील गणपती पंचायतन संस्थांच्या राजवाडा परिसरातील अतिक्रमण काढण्यासाठी गेलेले अधिकारी, गणपती संस्थांचे विश्वस्त आणि खोकीधारकांमध्ये जोरदार वाद झाला. न्यायालयाने अतिक्रमण काढण्यासाठी स्थगिती दिली असताना देखील भल्या सकाळी काही राजकीय लोकांच्या स्वार्थासाठी अतिक्रमण काढण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. अधिकाऱ्यांना न्यायालयाचे आदेश दाखवल्यानंतर अतिक्रमण न काढता रिकाम्या हाताने पथकाला मागे फिरावे लागले. यावेळी बोलताना संस्थांचे जयदीप अभ्यंकर यांनी म्हटलं आहे की सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास गणपती पंचायतन संस्थांच्या खाजगी मार्गावर संस्थांनी अनेक वर्ष खोकी उभारून ती सामान्य व्यावसायिकांना भाड्याने दिली आहेत. सदरच्या खोक्यांमध्ये व्यवसाय करून ते आपला उदरनिर्वाह करतात. आम्ही एकमेकांना सहकार्य करत आहोत, पण काही लोकांना राजकीय नेते पुढाऱ्यांना बघवत नाही. सामान्यांचा व्यवसाय बंद करून स्वतःचे उद्योग उभारण्यासाठी एका अधिकाऱ्याला हाताशी धरून आमच्या खाजगी रोडवर असलेले पर्सनल खोके काढण्यासाठी महापालिकेने माणसे पाठवली. न्यायालयाने इथली अतिक्रमणे काढण्यासाठी स्टे दिलाय. मात्र न्यायालयाचा आदेश टाळून दादागिरीने खोके काढण्यासाठी महापालिकेचे अधिकारी आले होते. त्यांना आम्ही कागदपत्रे दाखवली. उद्दामपणाने कटकारस्थान केले होते. महापालिकेच्या मनमानी कारभाराला कायदेशीर उत्तर देणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. नमस्कार, मी शाहीर पाटील. जवळजवळ 86 पासून आम्ही या ठिकाणी गणपती पंचायतीच्या मान्यतेनं त्यांना रितसर त्यांची परवानगी घेऊन अनेकदा गणपती पंचायत ट्रस्टला आम्ही त्यांनी जे निश्चित केलेलं भाडं आहे ते भाडं देऊन या ठिकाणी व्यवसाय करत आहोत. आमची जवळजवळ 300 कुटुंब इथं असलेल्या खोकीधारकांच्यावर चालतात. त्याच्या सपोर्टर असलेले जे पुन्हा काही आम्हाला मदत करणारी मंडळी आहेत त्यांची जवळजवळ 500 ते 600 मुलं या ठिकाणी अत्यंत प्रामाणिकपणे व्यवसाय करतात. अशा प्रकारे गणपती पंचायतांच्या कृपेनं, गणपतीच्या आशीर्वादानं आम्ही जवळजवळ 1000 कुटुंब या इथल्या एरियामध्ये काम करत आहोत. या संबंधी यापूर्वी नगरपालिकेचे काही अधिकारी आणि पदाधिकारी असे एकत्र येऊन याने या ठिकाणी अतिक्रमण करायचा प्रयत्न केला आणि त्यावेळी आम्ही न्यायालयात दाद मागितली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हा खोकीधारकांना गणपती पंचायतांच्या मान्यतेशिवाय आम्हाला महानगरपालिकेने नोटिसा दिला आणि त्या नोटिसेमध्ये स्पष्टपणे असं लिहिलेलं आहे की सदरची जागा ही गणपती पंचायतांच्या मालकीची आहे, परंतु तुम्ही या ठिकाणी व्यवसाय करत आहात, त्यामुळे आम्ही नगरपालिकेकडून व्यवसायापोटी आम्ही तुमच्याकडे रकमाच्या नोटिसा दिलेल्या आहेत, त्या स्वीकाराव्यात. दुसरा आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे न्यायालयाची जी प्रक्रिया चालू आहे त्याला स्थगिती मिळालेली आहे. काही वकिलांच्या तांत्रिक गोष्टीमुळं त्या काही दिवस ठेवला, त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही रिस्टोर मॅटर केलेला आहे. त्या रिस्टोर मॅटरमध्ये महानगरपालिकेचे सन्माननीय वकील जिथं आलेले होते त्या वकिलांनी सांगितलं की या बाबीचा अंतिम निर्णय जर होत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही प्रकारचे इथं असलेल्या खोकीधारकांची विचारपूस करणार नाही, तिकडे लक्ष देणार नाही. आणि असं हे सगळं असताना मेहरबान कोर्टासमोर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी कबूल केल्या असताना हे पुन्हा इथं आलेत, म्हणजे आम्हाला सुद्धा आमचं सगळं जीवन उद्ध्वस्त करायचं असा यांचा डाव आहे. आता नवीन निवडणुका झालेल्या आहेत, नवीन महापौर होतील, पुढे आणखी सगळे पदाधिकारी निवडून येतील आणि ते या गोष्टीकडे आम्हाला अतिशय आदरानं बघता आहेत. माननीय इथं असलेले आमचे सुधीरदादा गाडगीळ आहेत, या गाडगीळ दादांशी आम्ही या संबंधांशी बोलणं केलेलं आहे. त्यांनी सुद्धा आम्हाला तुम्ही हे काम अत्यंत प्रामाणिकपणे करता आहात, कोणत्याही प्रकारचा अवैध धंदा, कोणत्याही अवैध व्यवसाय या तुम्ही करत नाही, अत्यंत प्रामाणिकपणे आणि नेक व्यवसाय तुम्ही करतात, तर तुमच्या पाठीशी आमचं जे आम्ही हा पदाधिकारी आहोत ते तुमच्या पाठीशी आहोत असं त्याने आम्हाला शब्द दिला होता. आणि असं असताना ही सगळी मंडळी आली आणि आम्हाला भयभीत करून गेली. या पंचायत ट्रस्टचे माननीय अभ्यंकर साहेब इथं आले, त्याने आम्हाला हे पाठबळ दिलं आणि त्यामुळेच आपण आज रोजी सुरक्षित आहोत. का म्हणजे पंचायत ट्रस्ट आणि या संस्थेचे जे मॅनेजर आहेत आणि त्यांच्यावर आले त्यांचे सगळे पदाधिकारी आहेत, त्यांचे सगळे व्यवस्थापकाची मंडळी आहेत, हे सगळे आले. त्यामुळे आपण तुम्हा सगळ्यांच्या वतीने जे खोकीधारक मालक आहेत आणि व्यावसायिक आहेत या सगळ्यांच्या वतीनं गणपती पंचायतांचे आम्ही आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि अशा प्रकारे तुमच्या सहकार्यानं आमचं कुटुंब चाललेलं आहे.
त्यामुळं गणपतीच्या पाठबळावर हे आम्ही नेकपणे करू एवढं तुम्हाला पुन्हा आम्ही आश्वासन देतो. नमस्कार, मी जयदीप अभ्यंकर, व्यवस्थापक गणपती पंचायतन संस्थान. आज सकाळी एक अर्ध्या तासापूर्वी मला फोन आला की गणपती पंचायतन संस्थानच्या प्रायव्हेट रोडवर, राजवाड्यात जाताना जो रोड आहे तो गणपती पंचायतन संस्थानचा प्रायव्हेट रोड आहे, वैयक्तिक रोड आहे. त्याच्यावर आम्ही भाड्याने दिलेली खोकी कित्येक वर्षापासून त्यांचा व्यवसाय चालू आहे. ते राजीखुशी रोज व्यवसाय करतायत, त्याच्यामध्ये त्यांचं भरणपोषण आहे आणि आम्ही संगनमत करून व्यवस्थित एकमेका दुसऱ्यांना सपोर्ट करून ते व्यवसाय करतायत आणि आम्हाला त्याची काहीच तोशीस नाही. अशा रीतीने रोजच्या रोज हा व्यवसाय लोकांना पूरक असेल असा व्यवसाय ते करत आहेत. त्याच्यामध्ये काही अमुक एक लोकांना, घटकांना, पॉलिटिकली इन्क्लाइंड लोकांना, अमुक एक पुढाऱ्यांना हे बघवत नाहीये आणि या लोकांना रोजची जी रोटी आहे किंवा जे भरणपोषण आहे ते बंद करायच्या मागे आणि इकडे काहीतरी वेगळं चालू करायचंय की त्यांची पोटं भरतील. अशा रीतीने त्यांनी एक ऑफिसरला हाताशी धरून आमच्या वैयक्तिक रोडवर असणारे आमचे पर्सनल खोके हे आज काढण्यासाठी JCB आणि त्यांची माणसं पाठवली होती. ह्याच्यामध्ये 2 टेक्निकल आणि लीगल बाब अशा आहेत की कोर्टाने ऑलरेडी याच्यावर स्टे दिलेला आहे. ते न जुमानता मनमानी, मुजोरी ह्याच्यामध्ये त्यांनी स्वतःचं अहम दाखवण्यासाठी आम्ही कोणाला जुमानणार नाही आणि आमचंच चालेल अशा रीतीने खोके काढायला आज सकाळी दादागिरीने आले होते. तर तो ऑर्डर त्यांना दाखवण्यात आलेला आहे, त्याची हार्ड कॉपी देण्यात आली आहे. दुसरं, आयुक्तांकडनं जी आम्हाला नोटीस दिली होती त्याचा आम्ही रिप्लाय दिलेला होता, त्याचं एक्नॉलेजमेंट आमच्याकडे होतं, ती पण त्यांना सबमिट केलेली आहे. त्याच्यावर त्यांना जे आलेले ऑफिसर होते त्यांना ते पटलं. त्यांनी मोठ्या त्यांच्या अधिकाऱ्यांना फोन करून विचारलं, त्यांना पण पटलं. म्हणजे ह्याचा अर्थ असा होता की उद्दामपणाने हा विषय संपवायचा होता आज कोणी नसताना आणि सकाळीच त्यांनी येऊन हा कार्यक्रम चालू करायचं ठरवलं होतं. ह्याच्या उपरांत आलेले जे ऑफिसर होते त्यांच्याकडे लेखित हार्ड कॉपी कुठलीही नव्हती. व्हॉट्सअपवर आलेला एक ऑर्डर होता, तो किती चालू शकतो, तो किती उपयोगी योग्य आहे टेक्निकली, हे मला एकदा अधिकाऱ्यांना विचारायचं आहे की फक्त व्हॉट्सअपवर आलेला एक ऑर्डरवर तुम्ही ही खोकी काढू शकता का? पर्सनल आहे, प्रायव्हेट आहे, ते अतिक्रमण आहे, हा विषय वेगळा. पण अशा ह्याच्यावर तुमच्याकडे लेखित काही नसताना, हार्ड कॉपी काही नसताना तुम्ही येऊन मुद्दाम आणि उद्दामपणाने स्वतःचं मनमानी करून जर खोके काढणार असतील तर आम्ही पण लिगली याचा जबाब द्यायला तयार आहोत आणि आम्ही देणार. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.